हॅलो डिअर स्टुडंट्स, आज आपण तुमच्या 16th चॅप्टरचा जो काही पार्ट सेकंड आहे त्याला आपण सुरुवात करणार आहोत. यामध्ये बघा 16 चॅप्टर म्हणजे ज्यामध्ये आपण हेरिडिटी अँड व्हॅरिएशन याबद्दलच्या ज्या काही बेसिक कॉन्सेप्ट्स होत्या त्या आपण फर्स्ट पार्ट मध्ये क्लिअर केल्या होत्या. आजचा जो काही सेकंड पार्ट आहे त्यामध्ये आपण ज्याला आपण जेनेटिक मटेरियल म्हणतो मीन्स डीएनए दॅट इज डिऑक्सिरायबोन्यूक्लिक ऍसिड अँड आरएनए, तर यांच्याबद्दल अगदी इन डिटेल थोडक्यात माहिती मिळवणार आहोत. तर मुलांनो, हे जे काही डीएनए आणि आरएनए ते तुम्हाला फक्त 9th स्टँडर्ड पुरतेच मर्यादित नसून असाच पाठ तुम्हाला 10th स्टँडर्डला सुद्धा असणार आहे आणि त्यामध्ये सुद्धा तुम्हाला या कॉन्सेप्ट तितक्याच महत्त्वाच्या ठरणार आहेत. त्यामुळे काळजीपूर्वक लक्ष द्या, कारण बघा डीएनए किंवा आरएनए या टर्म तुम्हाला त्यांचं जे काही बेसिक आहे ते एकदा क्लिअर झाले की नंतर तुम्हाला ते अगदी सोपे वाटायला लागतात. त्यामुळे बी केअरफुल. ओके, तर चला सुरुवात करूया. क्रोमोझोम्स आर मेनली मेड अप ऑफ डीएनए. जे काही क्रोमोझोम्स आहेत तर ते मेनली डीएनए पासून बनलेले असतात. तर आपण पाहिलं की एक सेल असते, त्या सेलमध्ये न्यूक्लियस असतो, त्या न्यूक्लियस मध्ये क्रोमोझोम्स असतात आणि त्या क्रोमोझोमचा एक थ्रेड म्हणजेच हा डीएनए असतो आणि याच्यावरचा फंक्शनल पार्ट मीन्स जीन असतो. अशी त्याची संरचना आहे. ते एकमेकांमध्ये आहे, थोडस गुंतागुंतीचं आहे, बट इट इज व्हेरी 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 इम्पॉर्टंट. ओके, तर क्रोमोझोम्स हे मेनली डीएनए पासून बनलेले असतात. This acid was discovered by the Swiss biochemist Friedrich Mischer in 1869 while studying white blood cells. तर हे जे काही ऍसिड आहे ते कोणी डिस्कवर केलं? स्विस बायोकेमिस्ट ज्यांचं नाव होतं फ्रेडरिक मिस्टर. कधी डिस्कवर केलं? तर 1869 साली, जेव्हा ते व्हाईट ब्लड सेलचा अभ्यास करत होते, जेव्हा ते WBC चा अभ्यास करत होते. तर एक ऍसिड त्यांनी डिस्कवर केलेलं थोडक्यात, ज्यांचं कोणी डिस्कवर केलं तर स्विस म्हणजे ते स्विस सायंटिस्ट होते, शास्त्रज्ञ होते, बायोकेमिस्ट होते आणि त्यांनी फ्रेडरिक मिस्टर असं नाव होतं. कधी डिस्कवर केलं तर 1869 ला. काय अभ्यास करताना? व्हाईट ब्लड सेल्स. इनिशियली दिस ऍसिड वॉज रिपोर्ट टू बी ओनली इन द न्यूक्लियस ऑफ सेल्स. सुरुवातीला हे जे काही ऍसिड आहे ते ऍसिड फक्त सेलच्या न्यूक्लियस मध्येच आढळायचं किंवा त्यांना ते त्याच ठिकाणी आढळलं होतं. हेन्स इट वॉज नेम न्यूक्लिक ऍसिड आणि म्हणूनच त्याला त्यांनी नाव दिलं दॅट वॉज न्यूक्लिक ऍसिड. कोणी दिले हे नाव? तर स्विस बायोकेमिस्ट फ्रेडरिक मिस्चर यांनी. However, it was later realized that it is present in other parts of cell too. आणि त्यानंतर काही कालावधीनंतर मग बरेचसे संशोधन झाले, बऱ्याचशा शास्त्रज्ञांनी सुद्धा त्यांनी त्यावरती अभ्यास केला. मग त्यांना असं जाणवलं किंवा त्यांच्या असं लक्षात आलं की जे काही सेलचे इतर भाग आहेत, इतर पार्ट्स आहेत, त्यांच्यामध्ये सुद्धा हे न्यूक्लिक ऍसिड्स प्रेझेंट असतात. Molecules of DNA are present in all organisms from viruses and bacteria to human beings. जे काही मॉलिक्युल्स ऑफ डीएनए आहेत तर ते प्रेझेंट आहेत कुठे? ऑल ऑर्गॅनिझम्स मध्ये. प्रत्येक ऑर्गॅनिझम मध्ये हे डीएनए चे मॉलिक्युल्स प्रेझेंट असतात. इट इज कंपल्सरी. फ्रॉम व्हायरसेस अँड बॅक्टेरिया टू ह्युमन बीइंग्स. व्हायरसेस मध्ये असतात, बॅक्टेरिया मध्ये असतात आणि त्याचबरोबर ह्युमन बीइंग्स मध्ये सुद्धा असतात. मीन्स व्हॉट? It means that from the simpler level cells or simpler level organisms to higher level organisms there are molecules of DNA. त्यांच्यामध्ये molecules of DNA present असतात. Is it clear? त्यानंतर पुढे बघा. These molecules control the functioning, growth and division, that is reproduction of the cell and therefore called master molecules. आता हे जे काही मॉलिक्युल्स आहेत डीएनए मध्ये प्रेझेंट असणारे मॉलिक्युल्स ऑफ डीएनए आहेत ते काय काय करतात? सो दे कंट्रोल द फंक्शनिंग. ते फंक्शनिंग कंट्रोल करतात, त्याचबरोबर आपली वाढ ग्रोथ कंट्रोल करतात आणि डिव्हिजन म्हणजेच रिप्रोडक्शन त्या सेलचं कंट्रोल करतात. म्हणूनच त्यांना आपण मास्टर मॉलिक्युल्स असं म्हणतो. काय म्हणतो? मास्टर मॉलिक्युल्स. त्यानंतर पुढे आपण जाऊया थोडंसं. द स्ट्रक्चर ऑफ डीएनए मॉलिक्युल्स is the same in all organisms.
तर डीएनए मॉलिक्युलचं जे काही स्ट्रक्चर आहे तर ते स्ट्रक्चर सेम असतं कुठे, ऑल ऑर्गॅनिझम मध्ये. जेवढे काही ऑर्गॅनिझम्स आहेत त्या सर्व ऑर्गॅनिझम्स मध्ये हा डीएनए मॉलिक्युलचं स्ट्रक्चर हे सेम असतं, हे कॉमन असतं. त्यानंतरचा पुढचा पॉइंट, इन 1953 Watson and Crick produced a model of the DNA molecule. As per this model, two parallel threads of nucleotides are coiled around each other. This arrangement is called a double helix. तर 1953 मध्ये वॅटसन आणि क्रिक यांनी काय केलं, तर एक डीएनएचं मॉडेल त्या ठिकाणी त्यांनी प्रोड्यूस केलं आणि या मॉडेलनुसार दोन पॅरलल थ्रेड्स म्हणजे दोन पॅरलल म्हणजे एकमेकांना समांतर असे धाग्यासारखी रचना असणारे न्यूक्लियोटाइड्स एकमेकांना कॉइल झालेले त्यांना पाहायला मिळाले. आणि ही जी काही अरेंजमेंट आहे त्यालाच आपण डबल हेलिक्स असं म्हणतो. डबल हेलिक्स असं आपण का म्हणतो, कारण ते दुहेरी आहेत, ते एकमेकांना काय झालेले आहेत, कॉइल झालेले आहेत. तुम्ही बऱ्याचशा वेळेला धाग्यांची अशा पद्धतीने गुंतागुंत पाहिलेली असेल, पाहिले का? तर ही जी काही गुंतागुंत आहे याला आपण काय म्हणतो, डबल हेलिक्स म्हणतो. का डबल हेलिक्स म्हणतो, तर त्याचं असं रिझन आहे की या ठिकाणी दोन वेगवेगळे धागे एकमेकांमध्ये गुंतलेले आहेत. त्यानंतरचा पुढचा पॉइंट, दिस स्ट्रक्चर कॅन बी कंपेअर्ड विथ अ कॉइल अँड फ्लेक्सिबल लॅडर. हे जे काही स्ट्रक्चर आहे ते आपण कंपेअर करतो कशासोबत, एका कॉइल सोबत आणि एका फ्लेक्सिबल अशा लॅडर सोबत, एका फ्लेक्सिबल अशा सीडी सोबत. त्यानंतर पुढे, each strand in the molecule of DNA is made up of many small molecules known as nucleotide. तर त्या डीएनए मॉलिक्यूल मधला जो काही प्रत्येक स्ट्रँड आहे, सिंगल स्ट्रँड, तर तो प्रत्येक स्ट्रँड हा स्मॉल मॉलिक्युल्स पासून बनलेला असतो, ज्याला आपण न्यूक्लियोटाइड असं म्हणतो. काय म्हणतो, न्यूक्लियोटाइड असं म्हणतो. स्मॉल मॉलिक्यूल आहे, छोटासा युनिट आहे तो. There are 4 types of nitrogenous bases: adenine, guanine, cytosine and thymine. आता या ठिकाणी नायट्रोजनस बेसेसचे 4 प्रकार पडतात. पहिला प्रकार आहे ॲडेनाइन, मग येतो ग्वानाइन, मग आहे सायटोसिन आणि शेवटी आहे आपला थायमिन. सो ॲडेनाइन अँड ग्वानिन आर कॉल्ड प्युरिन्स. ॲडेनाइन आणि ग्वानिन यांना आपण काय म्हणतो, प्युरिन्स असं म्हणतो. आणि सायटोसिन अँड थायमिन यांना आपण पिरिमिडिन्स असं म्हणतो. यू कॅन सी हियर. तर या ठिकाणी जे काही ॲडेनाइन आहेत किंवा ग्वानिन आहेत तर हे 4 न्यूक्लियोटाइड्सचे बेस, नायट्रोजन बेस आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. आता त्यांचं पेअरिंग होतं म्हणजे ते एकमेकांना कॉम्प्लिमेंटरी असतात. फॉर एक्झाम्पल, एखादी वस्तू येते म्हणजे त्याचबरोबर त्याची जोडी सुद्धा, त्याची कॉम्प्लिमेंट सुद्धा येतेच की. म्हणजे आपण जर म्हणलं पेन तर त्याची कॉम्प्लिमेंट येते वही, आपण म्हणले टेबल तर त्याची कॉम्प्लिमेंट येते खुर्ची. तशाच पद्धतीने हे जे काही नायट्रोजनस बेसिस आहेत तर या नायट्रोजनस बेसिसचे सुद्धा एकमेकांशी कॉम्प्लिमेंट असतात. आणि हे कॉम्प्लिमेंट कशा पद्धतीचे आहेत हे लक्षात घ्या. See here, in the structure of the nucleotide, a molecule of a nitrogenous base and phosphoric acid are each joined to a molecule of sugar. हे जे काही स्ट्रक्चर आहे न्यूक्लियोटाइडचं आणि मॉलिक्यूल आहे नायट्रोजन बेसचं, फॉस्फरिक ऍसिडचा, तर तो एकमेकाला मॉलिक्यूल ऑफ शुगरने जोडलेले असतात. As there are 4 types of nitrogenous bases, nucleotides are also 4 types. आता त्या ठिकाणी 4 प्रकारचे नायट्रोजनस बेसेस असतात, न्यूक्लियोटाइड्स असतात. अँड सो मग नायट्रोजनस बेसेस 4 प्रकारचे, मग जे काही न्यूक्लियोटाइड्स असणार आहेत ते सुद्धा किती प्रकारचे असणार आहेत, तर 4 प्रकारचे असणार. म्हणजे ॲडेनाइन न्यूक्लियोटाइड, ग्वानाइन न्यूक्लियोटाइड, सायटोसिन न्यूक्लियोटाइड आणि शेवटी आपला थायमिन न्यूक्लियोटाइड. न्यूक्लियोटाइड्स आर अरेंज लाईक अ चेन इन अ मॉलिक्यूल ऑफ डीएनए. जे काही न्यूक्लियोटाइड्स आहेत ते अरेंज केले जातात एका मॉलिक्यूल लाईक अ चेन म्हणजे एखाद्या साखळी सारखं डीएनए मॉलिक्यूल मधल्या. The 2 threads of the DNA molecule are comparable to the 2 rails of a ladder, and each rail is made up of alternatively joined molecules of sugar and phosphoric acid. जे काही 2 थ्रेड आहेत डीएनए मॉलिक्युल्सचे
त्याचे जर आपण कंपॅरेबल केलं दोन रेल सोबत, दोन लॅडर सोबत, दोन शिड्यांसोबत, तर प्रत्येक रेल ही अल्टरनेटिव्हली जे काही मॉलिक्युल्स असतात शुगर आणि फॉस्फोरिक ऍसिडचे, तर त्यांना जोडलेले आपल्याला पाहायला मिळतात. Each rung of the ladder is a pair of nitrogenous bases joined by hydrogen bonds. Each rung ladderचा जो काही प्रत्येक तुकडा आहे तर तो नायट्रोजनस बेसेसच्या पेअर मध्ये असतो आणि तो हायड्रोजन बॉन्डने जोडलेला असतो. आता जे काही नायट्रोजन बेसेस आहेत त्यांच्या पेअरिंगचे काही रूल्स आहेत. मीन्स व्हॉट बघा, adenine always pairs with thymine means AT, okay, and cytosine always pairs with guanine means आपण असं त्याला शॉर्ट ट्रिकने लक्षात ठेवू शकतो, दॅट इज ATCG किंवा GC. तर AT म्हणजे काय, तर ॲडेनाइन ऑलवेज थायमिन सोबत पेअर होतो and GC means what, guanine always pairs with cytosine. ओके, आता या ठिकाणी सेल मध्ये न्यूक्लियस असतो, त्या न्यूक्लियस मध्ये क्रोमोझोम असतो आणि त्या क्रोमोझोम वरचा फंक्शनल युनिट म्हणजे जीन असतो. आणि हे जे काही आपण मॉडेल पाहतोय डीएनएचे, यू कॅन सी हिअर, तर या मॉडेलचा शोध या दोन सायंटिस्टनी लावला ज्यांचं नाव होतं बॅटसन अँड क्रिक. ओके, तर आज ओव्हरऑल वर्ल्ड मध्ये हे मॉडेल खूप फेमस आहे किंवा त्या मॉडेलला खूप मोठ्या प्रमाणात मान्यता आहे. आता जीन काय असतात हे लक्षात घ्या. Each chromosome is made up of a single DNA molecule. प्रत्येक क्रोमोझोम हा एका सिंगल डीएनए मॉलिक्यूल पासून बनलेला असतो. कशापासून, तर सिंगल अशा डीएनए मॉलिक्यूल पासून. सेगमेंट्स ऑफ अ डीएनए मॉलिक्यूल आर कॉल्ड जीन्स. डीएनए मॉलिक्यूलचे जे काही सेगमेंट्स असतात, छोटे छोटे तुकडे असतात, त्यांनाच आपण जीन्स असं म्हणतो. Due to variety in the sequence of nucleotides, different kinds of genes are formed. जे काही व्हरायटी आहे सिक्वेन्स ऑफ न्यूक्लिओटाइड्स आहेत, तर त्यामध्ये डिफरंट काइंडचे जीन तयार झालेले आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतं. These genes are arranged in a line. जे काही जीन्स आहेत ते एका सरळ लाईन मध्ये आपण अरेंज केलेले पाहू शकतो. Genes control the structure and function of the cells and of the body also. जे काही जीन्स आहेत ते स्ट्रक्चर आणि फंक्शन कंट्रोल करतात. कोणाचं, तर सेल्सचं आणि त्याच बरोबर आपल्या बॉडीचं सुद्धा. They transmit the hereditary characteristics from parents to offspring. एवढंच नव्हे तर ते आपले जे काही अनुवंशिक गुणधर्म आहेत ते आपल्या आई वडिलांकडून मुलांकडे ट्रान्समिट करण्याचं काम सुद्धा करतात. Hence, they are said to be functional units of heredity. That is why many similarities are seen between parents and their offspring. आणि म्हणूनच त्यांना हेरिडिटीचे फंक्शनल युनिट्स असं म्हटलं जातं. सो आपल्याला जर कोणी प्रश्न विचारला किंवा एक्झाम मध्ये प्रश्न विचारण्यात आला, दॅट इज which are the functional units of heredity, what will you give the answer or what will you write? That answer is that genes are the functional unit of heredity. That is why many similarities are seen between parents and their offspring. आणि म्हणूनच पालकांमध्ये आणि त्यांच्या मुलांमध्ये जो काही सिमिलॅरिटी आहे, जो काही सारखेपणा आहे, तो आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतो. कशामुळे, फक्त आणि फक्त या जीन्समुळे. Information about protein synthesis is stored in the genes. जे काही प्रोटीन सिंथेसिस आहे तर त्या प्रोटीन सिंथेसिसची इन्फॉर्मेशन सुद्धा या जीन्स मध्ये स्टोअर केली जाते. आता या ठिकाणी आपल्याला थोडीशी नवीन माहिती आहे, दॅट इज सीड्स ऑफ टेक्नॉलॉजी या नावाखाली. 1990 साली ह्युमन जिनोम प्रोजेक्ट नावाचा एक प्रोजेक्ट सायंटिस्टनी एकत्रितपणे घेतला. जून 2000 मध्ये या प्रोजेक्ट वरती क्लेरा जिनोमिक्स कॉर्पोरेशन या प्रायव्हेट इंडस्ट्री आहे जी की USA मध्ये स्थित आहे, त्यांनी कलेक्टिव्हली अनाउन्स केलं की कंप्लीट डीएनए सिक्वेन्स ऑफ ह्युमन जिनोम, जो काही कंप्लीट डीएनए असतो ह्युमन जिनोमचा, खूप मोठा डीएनए असतो, त्याचा सिक्वेन्स असतो. डिपेंडिंग अपॉन द फाइंडिंग्स ऑफ द प्रोजेक्ट, scientists confirmed that the number of genes in the human genome is about 20,000 to 30,000. तर त्यांनी असं त्या ठिकाणी कन्फर्म केलं की ह्युमन डीएनए मध्ये जवळपास 20,000 ते 30,000 इतके जीन्स असतात. लेटर
सायंटिस्ट डिस्कवर्ड द जिनोमिक सिक्वेन्स ऑफ मेनी मायक्रो ऑर्गॅनिझम्स. जे काही सायंटिस्ट आहेत त्यांनी जिनोमिक सिक्वेन्स डिस्कवर केला खूपशा मेनी मायक्रो ऑर्गॅनिझमचा सुद्धा. Due to research in genomics, disease causing genes can be identified. आणि या जिनोमिक्सच्या रिसर्च मुळे जे काही डिसीज कॉझिंग जीन्स आहेत म्हणजे ज्या जीन्समुळे आपल्याला आजार होतात मग ते जेनेटिक असतील किंवा अदर डिसीजेस असतील ते सुद्धा आपल्याला ओळखता आले. इफ डिसीज कॉझिंग जीन्स आर आयडेंटिफाइड, जेनेटिक डिसीजेस कॅन बी डायग्नोस्ड अँड प्रॉपरली ट्रीट. आणि हे जे काही डिसीज आहेत तर ते डिसीज कॉझिंग जीन्स आपल्याला जर ओळखता आले तर जे काही जेनेटिक डिसीजेस आहेत ते व्यवस्थित पद्धतीने त्यांचं निदान होतं आणि त्याचबरोबर त्यांची व्यवस्थित पद्धतीने ट्रीटमेंट सुद्धा होते. त्यानंतर पुढचा पॉइंट बघा, we will see about the रायबोन्यूक्लिक ऍसिड मीन्स RNA. आता दुसरं जेनेटिक मटेरियल म्हणून या RNA कडे पाहिलं जातं. मग हा RNA काय असतो बघा. RNA is the second important nucleic acid of the cell. जो काही RNA तो सेकंड इम्पॉर्टंट असा न्यूक्लिक ऍसिड आहे सेलचा. This nucleic acid is made up of ribose sugar, phosphate molecules and 4 types of nitrogenous bases: adenine, guanine, cytosine and uracil. Okay, there is change in the structure of RNA. RNA स्ट्रक्चर मध्ये आपल्याला खूपसा चेंज त्या ठिकाणी पाहायला मिळतो. तर हा जो काही न्यूक्लिक ऍसिड आहे त्याच्यामध्ये रायबोज शुगर असते, बट इन केस ऑफ डीएनए देयर इज पेंटोज शुगर. Phosphate molecule is common and here also 4 types of nitrogenous bases are present that are adenine, guanine, cytosine and lastly uracil. Okay, तर इथे या ठिकाणी थायमिनला रिप्लेस करून uracil येतो. The nucleotide that is smallest unit of the chain of RNA molecule is formed by combination of a ribose sugar, phosphate molecule and one of the nitrogenous bases. तर जे काही न्यूक्लियोटाइड आहे जे की स्मॉलेस्ट युनिट ऑफ द चेन ऑफ द RNA चेनचे छोटे छोटे युनिट आहेत आणि जे की काय करतात तर कॉम्बिनेशन बनवतात. कशाचं? रायबोज शुगरचं असेल, फॉस्फेट मॉलिक्युलचं असेल आणि नायट्रोजनस बेसेसचं असेल. Large number of nucleotides are bound together to form macromolecules of RNA. खूप मोठ्या प्रमाणात जे काही न्यूक्लियोटाइड्स आहेत तर ते न्यूक्लियोटाइड्स बॉन्ड केलेले असतात एकत्रितपणे RNAच्या मॅक्रो मॉलिक्युल्स मध्ये. मॅक्रो म्हणजे मोठ्या अशा मॉलिक्युल्स मध्ये. अकॉर्डिंग टू फंक्शन देयर आर 3 टाइप्स ऑफ RNA. तर RNAच्या फंक्शन वरून RNAच्या वर्क वरून RNAचे प्रामुख्याने 3 प्रकार पडतात. पहिला प्रकार आहे रायबोसोमल RNA ज्याला आपण rRNA असं म्हणतो. The molecule of RNA which is a component of the ribosome or organelle is called a ribosomal RNA. RNA चा असा मॉलिक्यूल जो की काय आहे जो की कंपोनेंट आहे कशाचा? रायबोसोम या सेल ऑर्गॅनेलीचा. म्हणूनच त्याला आपण रायबोसोमल RNA असं म्हणतो. Ribosomes performs the function of protein synthesis. जे काही रायबोसोम्स आहेत तर ते प्रोटीन सिंथेसिसचं फंक्शन करतात. You can see here this is the ribosome and this is what? This is the ribosomal RNA. त्यानंतर नेक्स्ट मेसेंजर RNA. आता याच्या नावातच त्याचं कार्य लपलंय. Means messenger RNA carries the information or carries the message of protein synthesis from nucleus to the ribosomes. तर बघा या ठिकाणी the RNA molecule that carries the information of protein synthesis from genes, that is DNA chain in the cell nucleus, to ribosomes in the cytoplasm which produce the proteins is called messenger RNA. काय messenger RNA कोणाला म्हणतो आपण? तर या ठिकाणी बघा the RNA चा असा मॉलिक्यूल ज्याच्यामध्ये प्रोटीन सिंथेसिसची इन्फॉर्मेशन आहे आणि हा जो काही DNA चेन आहे तर तो त्याच्यामध्ये सेल न्यूक्लियस टू रायबोसोम सायटोप्लाझम मध्ये
जे काही रायबोसोम्स असतात तिथपर्यंत ते प्रवास करतात आणि प्रोटीन्स त्या ठिकाणी ते निर्माण करतात, त्यालाच आपण मेसेंजर आरएनए असं म्हणतो. You can see here the structure of messenger RNA. On the messenger RNA, there is a coded message of protein synthesis from the nucleus. न्यूक्लियस कडून काय असतो, एक कोडेड मेसेज असतो. लास्ट वन ट्रान्सफर आरएनए. ट्रान्सफर म्हणजे कोणत्या तरी गोष्टीचा हा ट्रान्सपोर्टेशन करावा, म्हणूनच याला आपण ट्रान्सफर आरएनए किंवा टीआरएनए असं म्हणतो. नाउ सी हियर the RNA molecule which according to the message of the mRNA carries the amino acid up to the ribosomes is called transfer RNA. RNA चे असे मॉलिक्युल्स जे की काय करतात, तर त्या mRNA च्या माहितीनुसार अमायनो ऍसिड त्या रायबोसोम वरती ठेवतात, त्यांनाच आपण ट्रान्सफर आरएनए म्हणतो. आणि ट्रान्सफर आरएनए अशा पद्धतीचा दिसतो. त्याला अँटीकोडॉन लूप आहे, एसी स्टेम आहे, व्हायब्रल लूप आहे, टी लूप आहे, त्याचप्रमाणे ऍक्सेप्टर स्टेम, टी स्टेम, डी स्टेम, डी लूप, असे वेगवेगळे लूप्स आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतील. ओके गाईज, तर या आजचा जो काही सेकंड पार्ट होता आपला, त्या पार्ट मध्ये आपण बऱ्याचशा गोष्टी व्यवस्थित पद्धतीने समजून घेतलेल्या. सुरुवातीला आपण पाहिलं की डीएनए शोध कोणी लावला, डीएनएचं स्ट्रक्चर कसं आहे. त्यानंतर आपण पाहिलं जे काही नवीन ह्युमन जिनोम प्रोजेक्ट होता, तर त्यांनी काय कार्य केलं, त्यांनी काय प्रूव्ह केलं, त्यानंतर जीन्स काय असतात हे समजून घेतलं. अँड लास्टली वी हॅव बीन सीन ब्रीफ अबाउट द आरएनए स्ट्रक्चर इन डिटेल. ओके गाइज, तर या ठिकाणी आपला जो हा सेकंड पार्ट होता तो संपतो. या ओव्हरऑल पार्ट मध्ये जर तुम्हाला काही अडचणी असतील तर लगेच कमेंट करा, किंवा आपला जो काही ऑफिशियल नंबर आहे त्यावरती तुम्ही मेसेजच्या स्वरूपात तुमच्या अडचणी विचारू शकता. त्याच पद्धतीने जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन आहात तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, बाजूला असलेल्या बेल आयकॉनवरती क्लिक करा, त्या ठिकाणी ऑल करा, म्हणजे तुम्हाला त्या संदर्भातल्या सर्व नोटिफिकेशन्स मिळतील. तर अशाच पद्धतीने आपले लाईव्ह क्लासेस अटेंड करण्यासाठी आपला जो काही सेकंड चॅनल आहे त्याचं नाव आहे गुरुबरी अकॅडमी लाईव्ह चॅनल, तर त्याला सुद्धा सबस्क्राईब करून ठेवा. विद्यार्थी मित्रांनो, आपले बरेचसे सोशल मीडिया अकाउंट्स आहेत आणि त्यांच्या लिंक्स तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मिळतील, त्याही ठिकाणी तुम्ही जॉईन होऊ शकता. तर अशाच पद्धतीने या पुढील व्हिडिओज पाहण्यासाठी किंवा या चॅप्टरचे पुढील पार्ट्स आहेत किंवा त्याचे एक्सरसाइज आहेत, इतर चॅप्टर्सचे व्हिडिओज आहेत, ते पाहण्यासाठी तुम्हाला आपल्या चॅनलच्या प्लेलिस्ट मध्ये जावं लागेल. त्या ठिकाणी तुम्हाला 9th स्टँडर्ड सायन्स अँड टेक्नॉलॉजी या फोल्डर मध्ये सर्व व्हिडिओज मिळतील, तर ते पहा, त्यांचा व्यवस्थित पद्धतीने अभ्यास करा. लवकरच भेटू आपण पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत बाय गाईज, टेक केअर.